सो गुड मॉर्निंग, सुप्रभात, हरिओम. आजच्या आपल्या रविवारच्या वेबिनारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता नुकतेच शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि आता महिना, दीड महिना, 2 महिना आपल्या घरी एकदम दंगामस्ती असते. आला लहान होता ना मुलांच्या प्रभू. आशा, अपेक्षा, आकांक्षा, इच्छा पूर्ण करता करता हे दीड महिने आपल्याला नाकी नऊ येतात. ॲक्च्युअली आपण या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची वाट पाहत असतो. कधी एकदा मुलांना सुट्ट्या पडतील आणि थोडंसं रोजच्या कामातून आपण फ्री होऊ असं वाटत असतं. पण हा महिनाभर किंवा दीड महिना हा सांभाळता आपल्याला पण मात्र अगदी खूप त्रास होतो. या अशाच काही विषय घेऊन आपण हा महिनाभर आपण येणार आहोत. साधारणपणे पुढचा 1 महिनाभर आपण याच विषयावरती आपण थोडंसं चर्चा करणार आहोत. म्हणजेच मुलांच्या विषयीच. मुलांचं आरोग्य असेल किंवा मुलांच्या या बाकीच्या सगळ्या गोष्टींविषयी. तर आपण लहान असताना किंवा मराठीमध्ये एक म्हण ऐकलेली आपण, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार देऊ तशी मूर्ती घडते. हो की नाही? लहान मूल म्हणजेच मातीचा गोळा. आपण आकार देऊ तशी मूर्ती घडते. अगदी बरोबर म्हटलेलं आहे, ज्यांनी कोणी म्हटलेलं आहे ते. कारण लहान मूल म्हणजे कसं म्हणजे ओला गोळा असतो मातीचा. आपण जसं लहानपणी खेळत असताना किंवा आता पण मूर्ती बनवायची असेल मातीपासून, ती जेव्हा ओली असते, ओली असताना जर आपण त्याला जशा प्रकारे आकार देऊ, शेप देऊ, त्याप्रमाणे ती मूर्ती बनते आणि नंतर ते पर्मनंट बनते. एकदा का ते चिखल किंवा माती वाळली, की नंतर मग काहीच करता येत नाही. त्याचप्रमाणे मुलांचं आहे. जेव्हा ती लहान असतील, तेव्हाच आपण त्याला छानपैकी आकार देऊ शकतो. पण ते आकार देण्यासाठी पालकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. म्हणजेच आई-वडिलांचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, की आजकाल मुलांचा हट्ट जो आहे, तो वाढत चाललेला आहे. आपण पाहतोय, की सध्या मुलांमध्ये हट्ट वाढत चाललेला आहे. मुलांमध्ये सहनशक्ती कमी होत चाललेली आहे किंवा अगदी आपण पालक म्हणून मुलांचे खूप लाड करतो, पण त्या प्रमाणामध्ये मुलांकडनं जो हट्ट आहे किंवा विरोध आहे किंवा मुलांची चिड आहे, ती वाढलेली आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये आणखीन एक आपण समस्या पाहतोय, की मुलं जसं मोठी होत जातात, म्हणजे वयाच्या समजा मुलं वयात येतात 11-12 वर्षानंतर साधारणपणे बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडून ते लपवायला चालू करतात. ऑफकोर्स ते एक वय येत असतं त्यामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. आणि त्यावेळेस आपण पालक म्हणून बऱ्याचशा गोष्टींपासून अनभिज्ञ असतो. मुलं काय करत असतील बाहेर, कोणाशी भेटत असतील, कोणाशी म्हणजे बोलत असतील, कोण मित्र असतील, कोण मैत्रिणी असतील, ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण बऱ्याचदा अनभिज्ञ असतो. आणि बाहेर काही चुका जरी झाल्या मुलांकडनं, तरी देखील त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. मग आपल्याला असं वाटत नाही का, की मुलांनी आपल्यासोबत बोलायला पाहिजे. मुलांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत शेअर करायला पाहिजे. मुलांनी आपल्यासोबत न घाबरता किंवा न लाजता काही गोष्टी आपल्यासोबत शेअर केल्या, तर आपण त्यांना काही मार्गदर्शन करू. पण याच्यामध्ये होतं काय, की आपल्या मनामध्ये पण इच्छा असते, मग आपण त्या मुलांच्या मागे पळतो. तू मला सांगत म्हणजे वयात आलेल्या मुलांशी, "तू मला माझ्याशी काहीच बोलत नाहीयेस. तू माझ्याशी लपून ठेवतोय किंवा लपवून ठेवते" किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आपणच मुलांच्या मागे-मागे धावत राहतो आणि त्यामध्ये मुलं आणखीनच अनसिक्युअर फील करतात. त्याच्या आधी आपण अशा काही गोष्टींचा विचार करूया, की लहान मुलं साधारणपणे वय 1, दीड वर्ष, 2 वर्षापासून ते या 11-12 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये मुलांशी आपले नातेसंबंध कसे असतील. ओके. तर सर्वप्रथम जेव्हा मूल जन्मतं, हे लक्षात ठेवायला पाहिजे, की प्रत्येक मूल हे वेगळं आहे. प्रत्येक मूल हे वेगळं आहे. भले ईश्वराने त्या प्रत्येक मुलाला किंवा बाळाला हे म्हणजेच मनुष्यासारखं 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, 1 नाक हे सगळं दिसायला जरी सारखं असलं, सिमिलर जरी असलं, तरी प्रत्येकाची कुवत जी आहे, मग ती शारीरिक असो, मानसिक असो, बौद्धिक असो किंवा भावनिक किंवा आध्यात्मिक. प्रत्येक गुण त्या बाळाचं किंवा मुलाचं हे वेगवेगळं असतं. बघा, आपण पण पाहिलं असेल, की काही मूल लवकर चालायला शिकतं, काही मूल उशिरा चालायला शिकतं. काही मूल लवकर बोलायला शिकतं, काही मूल लवकर बोलायला शिकत नाही. हो की नाही? का? तर ह्याचे जन्मतःच काही गोष्टी असतात त्या वेगवेगळ्या असतात. आणि म्हणून हे मुलं जी आहेत, ते गर्भात असतानाच त्यांच्यावर काही संस्कार करणं आवश्यक आहे.
आणि म्हणून आपण लास्ट मंथमध्येच आपण हा गर्भसंस्काराचा एक वेगळं असं सेशन आपण घेतलेलं होतं. त्याचा नक्कीच सगळ्यांनी लाभ घेतलेला असेलच. त्यानंतर आता हे मुलांवरती जन्मतःच संस्कार कसे का होतो? कारण आता तरी मूल जन्मलेलं आहे आणि मग आपण काही-काही मूल बघतोय, की 2-3 वर्षामध्ये म्हणजे काही-काही गोष्टी एवढे तोंडपाठ करायला लागतात. म्हणजे त्यांना अगदी मुखोद्गत असतं. काही-काही श्लोक वगैरे आपण त्याला सांगितलं, की ते लगेच त्या मुलाला लक्षात राहतात. काही-काही मुलं खूप फास्ट असतात. त्यांचा रिस्पॉन्स खूप फास्ट असतो. हो की नाही? तर ह्या सगळ्यांच्या मागचं कारण काय आहे? तर ह्याच्या मागचं कारण म्हणजेच मुलांवरतीच काही संस्कार झालेत. मुलांवर किंवा आपल्यावर सगळ्यांवरच. हे संस्कार वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार असतात. तर ते कोणते संस्कार आहेत? तर ते आपण पाहूया. आता बघा, काही-काही आपण असं बघतो, की काही-काही मुलं सांगितलं जन्मतःच अत्युच्च हुशार असतात किंवा अगदीच सामान्य भाषेमध्ये किंवा सामान्य उदाहरण द्यायचं म्हटलं, तर काही मुलं जेव्हा जन्म घेतात, जन्म घेतल्यानंतर ते अतिशय उच्च श्रीमंत अशा घराण्यामध्ये ते जन्म घेतलेले असतात. अगदी अगदी राजघराण्यामध्ये जन्म घेतल्यासारखंच. आणि काही मुलं मात्र अगदी गरीब परिस्थितीमध्ये असलेल्या घरी जन्म घेतात. असा का फरक आहे? असा ईश्वराने असा फरक का केलेला आहे? मुलाचा तर ॲक्चुअली त्याच्यामध्ये काही दोष नसतोच. मुलाने तर लहान बाळाने अजून कोणत्याच प्रकारचं कर्म केलेलं नसतं. तरी देखील हे असं का होतं? तर त्याच्या मागचं कारण आहे, जे मी म्हणतो ते संस्कार जे आहेत पहिलं ते म्हणजेच आपले पूर्वजन्माचे संस्कार. माणूस जेव्हा मृत्यू पावतो असं म्हणतात, की जाताना तो काय घेऊन जाणार आहे? सगळं काही इथं सोडून जाणार आहे. पण काय घेऊन जाणार आहे याचं उत्तर म्हणजेच काय? तर या जन्मात आपण जे काही कर्म केले त्या कर्माचे फळं किंवा संस्कार. जे काही आपण काम करतोय रेग्युलरली त्याचे संस्कार या मनामध्ये छापले जातात. तर मनामध्ये म्हणजे कुठे? तर ज्याला आपण म्हणतो, की भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय अध्यात्मामध्ये त्याला म्हणतात आत्मा. आपण जे काही करतो, ते सगळं त्या आत्म्यामध्येच रेकॉर्ड केलं जातं आणि त्याचे इम्प्रेशन्स किंवा त्याला म्हणतो आपण संस्कार. ते संस्कार तिथे रेकॉर्ड केलेले जातात. बाकी काही गोष्टी जात नाहीत, पण हे संस्कार मात्र आपल्यासोबत आपल्या दुसऱ्या जन्मामध्ये हे जातात. म्हणजेच पूर्वजन्माचे संस्कार. आधीच्या जन्मामध्ये आपण असे खूप सारे हुशार व्यक्ती असू, खूप सारा अभ्यास केलेला असू. मग बघा आपण असे काही बघितलेले आहेत, की 3 वर्षाचा, 4 वर्षाचा मूल जे आहे, ते भगवद्गीतेचे श्लोक अतिशय मुखोद्गत असल्यासारखे, पाठ असल्यासारखे भगवद्गीतेचे श्लोक म्हणतो. किंवा मॅथेमॅटिक्सचे काही सम्स असतील किंवा काही गणित असतील, ते गणित फटाफट, फटाफट सोडवतात. पाढे एकदम चोख पाठ, लगेच पाठ होतात. का? कारण त्यांच्या पूर्वजन्मामध्ये त्यांनी याच्याविषयी भरपूर अभ्यास केलेला असेल कदाचित, म्हणून हे सगळे संस्कार त्यावरती छापले गेलेले आहेत आणि त्याचप्रमाणे नेक्स्ट जन्मामध्ये सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर दुसरा जो संस्कार आहे, तो म्हणजेच आई-वडिलांच्या डी-एन-एतून आलेला संस्कार. आई-वडिलांच्या डी-एन-एमध्ये जे काही संस्कार आहेत, ओके, त्यांच्या मुळात जे काही आत्मा छापलेले संस्कार आहेत, ते त्या मुलावरती होतात संस्कार. म्हणून म्हणतो ना बघा, मूल कसं वडिलांसारखं हुशार आहे किंवा आईसारखं हुशार आहे. मुलाचं बोलण्याची पद्धत, मुलाचा टोन आईसारखा आहे, वडिलांसारखा आहे. ह्या सगळ्या गोष्टी कोणाकडून येतात? तर त्या आई-वडिलांच्या डी मधून येतात. तिसरा संस्कार आहे, तो म्हणजेच एज्युकेशनमधून, ज्ञानामधून येणारा संस्कार. जे आपण त्याला शिकवतो, ओके. आपण शिकवतो किंवा शाळेमध्ये शिकवलं जातं, त्या शिकवण्यातून मुलांवरती होणारे एक संस्कार. चौथा संस्कार तो म्हणजे संगतीचा संस्कार. आई-वडिलांकडे पाहून किंवा आई-वडिलांच्या अ, एकंदरीत स्वभाव, गुणधर्मानुसार मूल जे आहे ते आपोआप शिकत जातं. कारण संगतीचा परिणाम ना किंवा मित्र असतील किंवा त्याचे सोबती असतील, ज्या वातावरणात तो वाढतो, ओके. मे बी आपलं घर असेल, सोसायटी असेल, कॉलनी असेल किंवा शाळेतलं वातावरण असेल. एकंदरीत ज्या वातावरणात तो वाढतो, त्या वातावरणाचा परिणाम त्या मुलावरती होतो. म्हणजे बघा, अगदी घरामध्ये ज्याप्रमाणे वातावरण असेल, घरात सगळेजण शांत असतील, तर मूलसुद्धा त्याप्रमाणे शांत म्हणायला लागतं. किंवा घरातले बोलण्याची जी पद्धत आहे, तीच पद्धत लहान मुलं अवगत करतात. आपण मोठ्या-मोठ्याने बोलत असू, आरडाओरड करून बोलत असू, घरामध्ये जर सारखं भांडणाचं, शिवीगाळीचं वातावरण असेल, तर मूलसुद्धा लगेच शिकून घेतो. पण घरामध्ये जर त्या वेगळ्याच प्रकारचं वातावरण असेल, घरामध्ये समजा आध्यात्मिक वातावरण असेल,
रोज उठून घरामध्ये पूजा अर्चा होत असेल, श्लोक म्हटले असतील, तर मूल सुद्धा आपोआपच त्याप्रमाणे श्लोक, हे सगळे गीत ही म्हणायला लागतं. आणि शेवटचं आणि महत्त्वाचा संस्कार, 5वा संस्कार, तो म्हणजेच आत्म्याचा मूळ संस्कार. जो आत्मा आहे तो म्हणजे काय? त्याचे मूळ गुण आहेत. प्रेम, शांती, पवित्रता, शक्ती, आनंद, ज्ञान, सुख. हे जे 7 मूळ गुण आहेत, ते आत्म्याची मूळ गुण आहेत. हे असे मूळ संस्कार. अशा प्रकारे 5 संस्कार जे आहेत, त्या मुलांवरती होत असतात. तर ह्या संस्कारामध्ये जे आपण पाहिलंय 5 संस्कार जर होत असतील, तर यामध्ये आपण पाहूया महत्त्वाचं, आपण मूळ जन्माचं आणि त्यानंतर म्हणजे आधीच्या जन्माचं आणि आत्म्याचे मूळ संस्कार हे आपण सोडून द्या. कारण आत्म्याच्या मूळ संस्कारावरती शिक्षणातून मिळणारे संस्कार, घरातल्या वातावरणाचे किंवा आई-वडिलांच्या डी-एन-एतून आलेले संस्कार आणि वातावरणाचा संस्कार, असे 3 प्रकारचे संस्कार त्यावरती हावी होतात. एक्झाम्पल आपण पाहूया. समजा आपल्याला सगळ्यांना कंदील माहिती असेल, हो की नाही? आपण लहानपणी कंदील पाहिलं असेल आपण. त्या कंदिलावरती आपण जेव्हा दिवा पेटवतो, तेव्हा बघा 2-3 दिवस झाले, की त्या कंदिलाच्या आतल्या बाजूला एक प्रकारची काजळी पसरवली जाते. हो की नाही? आणि ती काजळी पसरली, की त्या कंदिलाचा दिवा आपण किती जरी मोठा केला, तर बाहेर मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश पडत नाही. म्हणजे एक प्रकारचं आवरण त्यावरती निर्माण झालेलं आहे. त्याचप्रमाणे आत्म्याचे मूळ संस्कार किंवा आत्म्याचे मूळ गुण कितीही चांगले असले, तरी देखील आई-वडिलांच्या डी-एन-एतून येणारे संस्कार, घरातल्या वातावरणाचा होणारे संस्कार किंवा बाहेरील वातावरण किंवा बाहेरील शिक्षणामुळे होणारे संस्कार, यामुळे जे मूळ गुण आहेत, मूळ संस्कार आहेत, ते मात्र बाहेर दिसत नाही. म्हणून आपल्याला काम कुठे करायचं या 3 संस्कारावरती आपल्याला काम करायचंय. तर त्यामधील पहिलं जे आहे, मूल जन्मल्यानंतर ज्या घरात वागतं, घरात वाढतं, त्या घरातल्या गोष्टी म्हणजे आई-वडील. आई-वडिलांविषयी आपण थोडक्यात आता बोलूया. आता महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना आपण बऱ्याचशा गोष्टी शिकवतो. हो की नाही? काय-काय शिकवतो आपण लहान मुलांना? की चांगलं बोलायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे, चांगलं खायला पाहिजे. हो की नाही? कोणाला उलटं बोलायला नाही पाहिजे. हे सगळं करत असताना मूल ऐकता का हो आपलं सांगितलेलं? काय तुमचा अनुभव आहे? मी सांगितलं, "बाबा असं करू नको" किंवा अमुक-अमुक अशा पद्धतीने वाग. काय करतं मूल? 100% तसं वागतं का? 100% तसं वागत नाही. का वागत नाही? कारण त्याच्यामागे कारण काय आहे? त्याच्यामागे कारण असं आहे, की मूल काय करतं? पाहतं आपल्याला. घरामध्ये असणाऱ्या लोकांना पाहतं मूल. लहान मुलांचं कसं आहे बघा, की लहान मुलं ही अनुकरणप्रिय असतात. लहान मुले ही अनुकरणप्रिय असतात. म्हणजे काय? तर त्यांना आपल्या घरातील मोठी व्यक्ती जशी वागते, त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. हे तुम्ही पाहिलं असेल बघा. घरातल्या मोठ्या लोकांच्या लकबी किंवा त्यांच्या सवयी आपोआप मुलं सुद्धा तसंच करायला लागतात. माझ्या एका मित्राने त्याचा एक अनुभव सांगितला. म्हणे त्याला तंबाखू खायची सवय होती आणि तो घरामध्ये तंबाखू टाकायचा, तंबाखू अशी मळायचा आणि ते लहान मुलांना बघितलं काही 2-2.5 वर्षाचं मूल होतं ते. नंतर घरामध्ये काहीतरी ते बडीशेप किंवा असंच काहीतरी पदार्थ त्याला खायला दिला पोराला. मग ते खाताना मुलाने काय केलं, ते तंबाखू जशी मळतात, त्याप्रमाणे ते मळायला लागलं. असं-असं करून बरोबर वडील जसे तंबाखू खातात, त्याप्रमाणे चिमटीत पकडून त्याने आपल्या तोंडात ठेवलं. बघा, त्या मुलाने किती सहज ती गोष्ट फॉलो केली. त्याला माहीत पण नाहीये चूक आहे, बरोबर आहे किंवा काय आहे नेमकं तंबाखू म्हणजे काहीही माहीत नाही. तेव्हापासून त्या मित्राने तंबाखू खाणं बंद करून टाकलं. ओके. म्हणजे थोडक्यात काय, आपण जसे वागतो तसेच वागतात. म्हणून म्हटलं ना, लहान मुलं अनुकरणप्रिय असतात. आपण जे बोलतो किंवा मुलांना ज्या इन्स्ट्रक्शन्स देतो, ते मुलं अजिबात ऐकत नाहीत. ते कोणत्या गोष्टी ऐकतात? आपण जे करतो तेच मुलं ऐकतात. त्याचप्रमाणे वागतात. नेहमी खरं बोलायला पाहिजे, खोटं बोलायचं नाही, असं आपण मुलाला सांगतो. हो की नाही? आणि आपण बोलतो खोटं? येस, बोलतो आपण. काय सांगतो मुलाला?
"बाबा तू रडू नको, मी थोडंसं" किंवा कुठं मूल जर बाहेर जात असेल, आपल्यासोबत यायला हट्ट करत असेल, तर आपण काय सांगतो मुलाला, "नाही, नाही, मी इथेच बाहेरच जाऊन येतो. लगेच 2 मिनिटात येतो. तू शांत तू आतमध्ये जा, तू कपडे घालून ये." हो की नाही? असं म्हणेपर्यंत मूल आपल्यावरती विश्वास ठेवतं आणि आत जाऊन कपडे घालायला जातं आणि तेवढ्यात आपण तिथून गायब होतो. आणि ते मूल कपडे घालून बाहेर येईपर्यंत आपण नसतो ते बघून ते भोंगा बसायला. मग मुलाला वाटतं, "अरे, ही मोठी माणसं खोटे बोलतात." हो की नाही? बऱ्याचदा आपण त्याला मुलांना शांत राहायला म्हणून, "नाही, तू गप्प बस बरं का, आपण तुला काहीतरी खेळणी आणू, खाऊ आणू आपण." मग ते मूल म्हणतं, "हां, ठीक आहे, खाऊ आणतील." पण आपण नेहमीप्रमाणे काही गोष्टी आणतच नाही आपण. म्हणजे मुलाला काय वाटतं, की लोकं खोटं बोलतात आणि आपल्याला काय सांगतात, नेहमी खरं बोलायला पाहिजे. आता मी ज्या भागातून आलोय म्हणजे सोलापूरमध्ये, ओके. तर सोलापूरमध्ये बेची भाषा असते. लहान मुलाशी किंवा कोणाशी बोलताना "का बे? कसं बे?" अशा पण पद्धतीने बोलतात. हीच लकब जी आहे किंवा अशीच पद्धत आय थिंक नागपूरमध्ये पण आहे. आता मी तिथं बघितलं किंवा त्या वातावरणामध्ये वडील जे असतात ते मुलाला जर मुलाने हे सगळं पाहून जर मुलाने बे म्हटलं वडिलांनाच, "काय बे?" असं जर वडिलांना म्हटलं, तर वडील जर काय म्हणतो, "काय बे? मोठ्याला बे बोलतो का बे?" म्हणजे मुलांना समजावून सांगताना देखील त्याला म्हणायचं, "तू बे म्हणतो का बे?" ओके. बे म्हणजे काय थोडंसं उद्धटपणाने बोलल्यासारखं. हो की नाही? म्हणजे समजावून सांगताना देखील ते बे सोडायचं नाहीये. एवढी सवय आपल्याला लागलेली आहे. किंवा समजा तुम्ही एखाद्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी घेऊन तुम्ही घरी बसलेला आहात आणि घरी ऑफिसमधून फोन येतो. सुट्टीला तुम्ही कारण काय सांगितलं, की आजारी आहे म्हणून नॉट फीलिंग वेल. एखाद्या दिवशी काय जायचा कंटाळा आला किंवा काहीतरी घरी काम असलं, तर आपण काय करतो नॉट फीलिंग वेल चा एक सकाळी-सकाळी एक मेसेज टाकला, की संपलं आपलं. पण एखाद्याच्या कामानिमित्त ऑफिसमधून फोन आला, तर आपण काय सांगतो मुलाला, "घे ते फोन घे आणि सांग त्यांना पप्पा झोपलेले आहेत." आहे की नाही? "पप्पा झोपलेले आहेत." हे सांग आपल्या ऑफिसमध्ये जो कोणी येईल त्याला सांगायचं, की "पप्पा झोपले आहेत, आजारी आहेत." मग ते मूल विचार करतं, "पप्पा तर आजारी नाहीत." आता ते चांगलं माझ्याशी खेळत होते आणि मला ते सांगतात, की नेहमी खरं बोलायला पाहिजे आणि आता ते स्वतःच खोटं बोलायला लागले म्हणजेच काय होतं, की त्याच्या मनामध्ये हा एक प्रकारचं कन्फ्युजन होतं आणि त्याला काय वाटतं, की पप्पा जे बोलतायत ते खरं आहे. ते बरोबर आहे. खरं म्हणण्यापेक्षा ते बरोबर आहे. मग आपण पण तसं करायला पाहिजे. मग त्याला काय कळतं, की सोयीनुसार आपण खोटं बोललं तरी चालतं. आणि बघा, लहान मुलं, की जे सोपं आहे ते फॉलो करायला जनरली ते पुढे जातात. जे सोपं आहे. जे अवघड आहे ते नाही जात. आपण पण तसंच मानवाचीच किंवा एकंदरीत मनुष्याची ती टेंडन्सी आहे, की जे सोपं आहे ते फॉलो करायचं. जे अवघड आहे त्याच्या नादाला जायचं नाही. आणि म्हणूनच मूल हे 2-3 वेळा बघतं, की नाही हे चालतंय 1-2दा चालतंय, सोपं आहे आणि फॉलो करायला. म्हणून ते त्याप्रमाणे फॉलो करतं. एक्झाम्पल आणखीन एक. आजकाल ते फॅड झालेलं आहे सगळीकडे किंवा सवय झालेली आहे सगळीकडे. लहान मूल जेव्हा जेवण करत नाही, हो ना? जेव्हा जेवण करत नाही, जेवायला नाही, नाही म्हणतं, तेव्हा आपण काय करतो? आजकाल काय चाललंय सगळ्या आया काय करतात? मोबाईल. त्याला मोबाईल लावून देतात आणि त्या मोबाईलवरती त्याला कार्टून लावून देतात. आणि मग काय होतं, जोपर्यंत त्याला सवय लागते, "अरे वाह, वाह! छान, छान." आपल्याला काय वाटतं, की त्याचं लक्ष सगळं त्या कार्टूनमध्ये आहे आणि आपण पटकन त्याच्या पोटामध्ये घास भरवतोय. ॲक्चुअली आपण त्याच्यामध्ये काय भरवतोय? फक्त अन्न भरतोय. त्यामध्ये घास किंवा त्या अन्नाबाबत असणाऱ्या सगळे जे काही प्रेम आहे किंवा त्यातील असणारा स्नेह आहे, आनंद आहे, त्या अन्नाच्या आनंदाला ते बाळ मुकतं. फक्त ते पोट भरलं जातं त्या अन्नाने. त्या बाळावरती त्याचे संस्कार होत नाहीत. हो की नाही? म्हणून त्या बाळाला सवय जी आधीच्या काळात फोन नव्हते. तेव्हा मग काय आया ज्या आहेत त्या मुलांना भरवत नव्हते का हो? तेव्हाचे मुलं पण असेच हट्टी होते. तेव्हा पण मुलं काही नाही, नाहीच म्हणायचे. तरी देखील आया त्यांना काही ना काही वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून, आयडिया वापरून, काही ना काही गोष्टी वापरून त्या मुलांना जेवण भरवत होत्या. हो की नाही? आता काय झालेलं आहे? आता नाही. मोबाईल लावून दिलं, की लगेच बाळ त्या मोबाईलमध्ये असतं, गुंग होतं आणि ते खातं. आणि हेच संस्कार त्या बाळावरती होतात. काहीतरी मला समोर आणून दिल्याशिवाय मी खाणार नाही. होतच नाही. मग आपण नाईलाजाने बाबा कुठं ह्याच्या नादी लागायचं? कुठं आपल्याला तेवढा वेळ आहे आता ह्याच्या मागे लागायला? हो की नाही? मग ते चालतं. आता हीच सवय जशी-जशी मुलं मोठी होतात, मग त्याला ते मोबाईल समोर ठेवूनच किंवा टीव्ही समोर ठेवूनच त्यांना जेवण लागतं. आणि हे करताना बघा, ताटामध्ये काय वाढलेलं आहे?
याकडे मुलांचं लक्ष नसतं. आणि मग त्यामध्ये आपण काय करतो, मुलांना काही बाहेरच्या खायची सवय आपण लावलेली आहे. प्रत्येक शनिवारी या रविवारी आपण चला आपण बाहेर जाऊ खायला किंवा आजकाल काय सगळं टिप ऑफ द फिंगर आलेलं आहे. मग म्हटलं काहीतरी खायचं आहे मला. आधीच्या काळात आई काय करायची, "ठीक आहे बाबा थांब बाळा, तुला भूक लागली ना, काहीतरी मी तुला करून देते." आता काय? नाही. आई कुठे? बिझी ऑफिसच्या कामामध्ये वर्क फ्रॉम होम. "अरे, आता मला करायला वेळ नाहीये, थांब." लगेच फोनवरची 4 बटणं दाबली, की अर्ध्या तासामध्ये घरी तो पदार्थ येतो. मग त्या मुलाला काय कळतं त्याच्यामध्ये, की हे खाणं जे आहे मी मागितलं, की मला मिळतं आणि ते मिळणं जे आहे ते सोपं आहे. फक्त 4 बटणं दाबली, की आपल्या घरी आपल्याला हवे ते पदार्थ घरी येतात. हे त्याच्या डोक्यात फिट होतं. त्याच्यामागे काय कष्ट आहेत किंवा काय मेहनत आहे, ते त्याचे संस्कार जे आहेत ते लहानपणापासून होऊ शकत नाही. ओके. आणि या अन्नामध्ये ह्या मिळणाऱ्या पदार्थामधून सुद्धा संस्कार होतो. माझा एक आहार संस्कार नावाचा एक YouTubeवरती व्हिडिओ आहे. तो नक्की पहा त्याच्यामध्ये. त्यामध्ये ही सगळी गोष्ट डिटेलमध्ये सांगितलेली आहे, आहाराच्या बाबतीत. तर बघा एक एक्झाम्पल देतो. संस्काराचा विषय निघाला अन्नाचा म्हणून. जेव्हा आपण अ, हॉटेलमध्ये खातो. समजा हलवा आहे किंवा शिरा आहे, रव्याचा शिरा. ओके. तर तो शिरा हॉटेलमध्ये कुठेतरी खाल्ला आपण किंवा एखाद्या लग्नामध्ये खाल्ला आणि तोच शिरा आपण घरामध्ये खाल्लेला, आईने बनवलेला आईच्या हातचा शिरा. ओके. आणि तोच शिरा सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा किंवा मंदिरामध्ये बनवलेला शिरा, प्रसादाला बनवलेला शिरा. या तीनही मध्ये फरक जाणवतो का हो तुम्हाला? घरात बनवलेला, हॉटेलमधला किंवा मंदिरात. शिरा तो शिराच. रवा आहे, दूध आहे, तूप आहे, साखर आहे किंवा इतर ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये. इन्ग्रीडियंट्स सगळे सेमच आहेत. पण तीनही ठिकाणी खाल्लेला शिरा याची चव आणि समाधान यामध्ये फरक आहे. हो की नाही? कारण हॉटेलमध्ये जो बनवतो, तो त्याची नोकरी किंवा धंदा म्हणून तो बनवतो. आणि ते बनत असताना कित्येक विचार, हो की नाही? आज धंद्यामध्ये समजा धंदा करणार असेल कोणी गाडीवरती किंवा याच्यावरती चालवणार असेल आणि तो स्वतःच बनवत असेल, त्याच्या डोक्यात विचार, की आज धंदा जास्त व्हायला पाहिजे, आपल्या घरी थोडीशी अडचण आहे, आज पैसे आले तर जास्त बरं होतील वगैरे, वगैरे, वगैरे. किंवा आचारी जर असेल, तर विचार करतो, "अरे पगार नाही दिला तर 1 महिना झाला पगार नाही दिला." किंवा लोकं किती खातात हे शिरा, मला किती सारखं-सारखं बनवावं लागतं. या प्रकारचे विचार त्याच्या डोक्यात आणि त्याच प्रकारचं संस्कार त्या अन्नामध्ये. घरातला शिरा त्याला थोडा छान वाटतो. का? तर त्यामध्ये आईचं प्रेम असतं किंवा बायकोचं प्रेम त्यामध्ये असतं. ती विचार करते, की नाही माझ्या मुलाला, मुलीला किंवा नवऱ्याला चांगलं खायला मिळू दे. हो की नाही? ते चांगलं खाल्लं त्याचं पोट चांगलं भरेल, त्याला छान वाटेल, त्याची वाढ चांगली होईल वगैरे, वगैरे आपण विचार करत असायचो. त्यामुळे त्याची चव ती वेगळी असते. ते समाधान वेगळं असतं. पण मंदिरामध्ये जे आपण शिरा बनवला तर त्याचं तर आणखीनच वेगळं महत्त्व आहे. कारण आपण तिथं बनवताना कंप्लीट शुद्ध, शुचीभूत होऊन, पवित्र स्नान वगैरे करून, हो ना, सोवळ्याने बऱ्याचदा तो प्रसाद त्या ठिकाणी बनवला जातो. आणि तो बनवताना देखील त्यांच्या मनामध्ये विचार काय असतं, की हे आपण देवासाठी बनवतोय, त्या ईश्वरासाठी बनवतोय. तिथे लावताना बघा वातावरण पण स्वयंपाक करताना देवाची गाणी, भक्तिगीतं लावलेली असतात. त्यामुळे सगळे त्यामध्ये तल्लीन होऊन या प्रकारचं भोजन बनवलं जातं आणि त्या भोजनामध्ये किंवा त्या प्रसादामध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती असते, वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते आणि एक वेगळ्याच प्रकारचं समाधान असतं. म्हणजेच काय? ह्या अन्नातून आपण आपल्या मुलांवर संस्कार करू शकतो, ना की त्या मोबाईलवरती. हो की नाही? त्यानंतर जेवण करत असताना जे आपण मोबाईल म्हणतो, त्या मोबाईलच्या ऐवजी मुलांना सांगितलं, की "हे बघ आता तुझ्या जेवणामध्ये काय-काय वाढलेलं आहे. किती छान-छान काय-काय गोष्टी वाढलेल्या आहेत. त्या प्रत्येकाची चव घेऊन पहा." त्या मुलाला त्या चवीचा अनुभव होईल आणि सोबतच आपण सुद्धा तेच खायला हवं. आपण जे खाऊ, भले चला ठीक आहे, लहान मुलांचं जेवण थोडंसं वेगळं असतं. पण त्यातलं थोडंसं घेऊन आपण जरी त्या मुलासोबत खाल्लं, तर मुलाला वाटतं, की हां, आपली मम्मी किंवा पप्पा खाते, तर मग आपण पण खाऊ शकतो. त्यांना ती जाणीव होते. ओके. थोडं का होईना का, पण थोडंसं ते खाल्लं, तर ते मुलंसुद्धा खायला त्याला सोपं जातं. त्यानंतर एक लहान मुलांमध्ये एक बिलीफ सिस्टम जी आहे, ती डेव्हलप करणं आवश्यक आहे. म्हणजेच आपण त्याला बिलीफ सिस्टम
म्हणजे जो म्हणतो की विश्वास जो आहे, कोणत्याही गोष्टीबाबत तो विश्वास आहे. त्यांची एक श्रद्धा आहे. लहान मुलांची मानसिकता आहे. ती बिलीफ सिस्टम ती डेव्हलप करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. आणि ही बिलीफ सिस्टम कसं डेव्हलप करू शकतो आपण? मुलांशी त्याप्रमाणे पॉझिटिव्ह मेसेज देणारे बोलून. पॉझिटिव्ह मेसेज देणाऱ्या गोष्टी बोलून. एखादा मूल थोडंसं प्राप्त असतं, थोडंसं आगाऊ असतं किंवा अभ्यासामध्ये हुशार नसतं. मग आपण काय करतो? त्यामुळे तू असाच आहे, तसाच आहे. ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आपण तिथे बोलत असतो. मग तिथे तसं न बोलता मुलांशी आपल्याला हवं तसं बोलणं आवश्यक आहे. आपल्याला कसं हवंय मूल? हुशार हवंय, समजदार हवंय, हो की नाही? तू तसा आहेस, तू हुशार आहेस. ऑफकोर्स त्याच्यामधल्या चुका आपल्याला काढून टाकायच्याच आहेत. मग ते कसं काढून टाकायचं? ते सांगण्याची पण एक पद्धत आहे. म्हणजे एक थंब रूल किंवा एक जेनरिक आपण अशा पद्धतीने बोलू शकतो. समजा एखादी चूक झाली मुलाकडनं, मग आपण त्याला सांगू शकतो, किंवा तू खूप हुशार आहेस किंवा तू खूप समजदार आहे. तू सांगितलेलं ऐकणारा मुलगा आहेस. तू याच्या आधी खूप माझ्या गोष्टी सांगितलेल्या तू ऐकलेल्या आहेस. पण आता मात्र तू ही गोष्ट ऐकलेली नाही. पण ह्याच्यामुळे काय होऊ शकेल? त्या परिणामाची थोडीशी जाणीव करून त्याला देणं आवश्यक आहे. बघा, लहान असताना लहान मूल बघा, दिवा असतो किंवा सुरी असते, हो की नाही? या ठिकाणी जाऊन त्याला हात लावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपण काय म्हणतो? "अरे, अरे, अरे! नको, नको, नको त्याला हात नको लावू." एका स्टडीने सांगितलेलं आहे, की साधारणपणे 50,000 ते 1,00,000 वेळा लहान मूल जन्मल्यापासून ते साधारणपणे 2 ते 3 वर्षापर्यंत नो किंवा नको एवढ्या गोष्टी ऐकतं. हो की नाही? तिथे नको जाऊ, खाली उडी नको मारू, झाडावर नको चढू, सायकलवर नको बसू, हो की नाही? पाण्यात नको जाऊ, त्याला हात नको लावू, नको नाही, नको नाही. या गोष्टी तो हजारो, लाखो वेळा ऐकतो. आणि अननोइंगली आपण त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ही निगेटिव्हिटी आपणच पुरत राहतो. म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच्या सुप्त मनामध्ये या गोष्टी आपणच रेकॉर्ड करत राहतो. आणि नंतर तेच संस्कार जे आहेत ते हळू त्यातनं बाहेर पडतात. त्याच गोष्टी घडायला लागतात. म्हणून तिथे त्याला सांगणं आवश्यक आहे, की पॉझिटिव्ह गोष्ट, की तू ही शिकवण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्याला शिकवणं जे आहे ते समजावून सांगणं शिकवणं आवश्यक आहे आणि त्याला परिणाम जे आहेत ते समजावून देणं आवश्यक आहे. देवाला एकदा हां, ठीक आहे लावू, एकदा देवाला हात लावू. जिथं आपण रिस्क घेऊ शकतो. एकदा चटका बसला, की मग पुन्हा तो आयुष्यभर त्याला ती लेसन मिळते, की नाही हे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, त्याला जर आपण हात लावलं, की नक्कीच आपल्याला त्रास होऊ शकतो. तो परत भविष्यामध्ये त्याच्या वाटेला जाणार नाही. अशा ज्या काही गोष्टी आहेत, काही-काही वेळा त्या म्हणतो ना आपण अनुभवल्याशिवाय त्या गोष्टींमधनं असणारे रिस्क त्या मुलाला कळत नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जे जनरली आता पाहिलं जातं, आढळतं, ते म्हणजेच कंपॅरिझन. कंपॅरिझन. एक लक्षात ठेवायचं, की प्रत्येक मूल हे युनिक आहे. सांगितलं ना तसं, की त्याचे मागचे जन्माचे संस्कार, आई-वडिलांच्या डी-एन-एचे होणारे संस्कार हे वेगवेगळे आहेत. त्याचं अपब्रिंगिंग म्हणजे त्याची वाढ, पोषण जसं झालेलं आहे, ज्या वातावरणात झालेलं आहे, ते वातावरण वेगळं आहे. त्यामुळे कंपॅरिझन करणं टाळा. हे कंपॅरिझन आपणच करतो. हे बघ ते शेजारचं मूल बघ किंवा ते अमुक-अमुक मुलगी बघ, तिला किती छान मार्क पडलेले आहेत. बोलतो की नाही आपण? किंवा ती मुलगी बघ किती हुशार आहे, ती बघ रनिंगमध्ये किती छान पुढे गेलेली आहे आणि तू नाही गेलेली. हे अशा गोष्टी कंपॅरिझन आपण करतो आणि हेच मूल बघा कंपॅरिझन करायला स्टार्ट करतं आपल्या बाबतीत. कसं म्हणतं, "माझ्या मैत्रिणीकडे ना कंपास बघ किती छान आहे. माझा कंपास बघ, मी पण किती दिवसात त्यांच्याकडे बघ शिकलो. केवढी मोठी गाडी आहे. आपल्याकडे बघ स्कूटर आहे." तिथे काय बोलतो आपण मुलाला, "नाही, नाही, ते पैसेवाले आहेत, आपण नाहीये." आणि नंतर त्या मुलीने पण तशाच प्रकारे उत्तर दिलं तर? आपण म्हणतो तिला जास्त मार्क आहे आणि तुला कमी मार्क आहेत आणि तिने अशाच प्रकारचं एखादं कारण दिलं तर? त्यांच्याकडे मोठी गाडी आहे म्हणून त्याला जास्त मार्क आहेत. मग तिथेच आपण तोंडघशी पडतो. थोडक्यात की अगदी बोलण्याचा टोन, बोलण्याचे शब्द देखील तेच वापरतात मुलं. त्यामध्ये बदल सुद्धा होत नाही. घरातल्या मोठ्या व्यक्तींचा
किंवा घरात राहणाऱ्या व्यक्तींचा जर आपण आदर नाही करत करत असू किंवा त्यांना जर काही आपण उलट-सुलट बोलत असू, तर मूल देखील तेच कॉपी करतं. मुलाला काय वाटतं, की हे आई-वडील जे बोलतात ते बरोबर आहे. मग लगेच त्याच पद्धतीने ते आपल्यावरतीच ते प्रयोग करतं. आपल्याला त्याच लकबीमध्ये उलटं बोलतात. आणि आपण लहान मूल असताना आपण काय करतो? आपण त्याचं कौतुक करतो. "अरे भाऊ किती छान कॉपी करतोय बघ." घरी पाहुणे आल्यानंतर आपण त्यांना सांगतो. "बरं, बरं मम्मा कशी करते सांग बरं? मम्मा कशी करून दाखवते बरं? दाखव बरं." आणि सगळे आपण हसतो. आणि मुलाला काय वाटतं त्या लहान मुलाला, "अरे हां, हे बरोबर आहे, हे छान आहे." सगळ्यांना आवडतं. मग हळू तेच संस्कार बनायला लागतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. उलटं बोलतं मूल, उद्धट बनतं. आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. हां, आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आपण आपल्या वागण्यामध्ये मात्र बदल नाही करत. आपण घरामध्ये पण काही-काही वेळेस बोलताना बघा, अमुक नातेसंबंधामध्ये जे काही थोडंफार कमी जास्त होत असतं. आपण सांगत असतो, "ती आहे ना अशी आहे बरं का. ही अमुक-अमुक व्यक्ती आहे ना घरात आहे ती अशी आहे." तिला काय वाटतं, हां, ही व्यक्ती अशीच आहे. मग आपण या व्यक्तीशी असंच बोलायला पाहिजे. मग त्या मुलांवरती अशाच प्रकारे संस्कार होतात आणि त्या मुलांचं वागणं, बोलणं त्या व्यक्तींसोबतच आपल्यासोबत म्हणजे आई-वडिलांसोबत सुद्धा तशाच प्रकारे वागायला लागतं. तिथे आपली पालक म्हणून एक जबाबदारी आहे, की लहान मुलांसमोर बोलताना खूप जपून बोलणं आवश्यक आहे. जे बोलायला आपल्याला जे हवंय तेच मुलांसमोर बोलायचं. तुम्हाला जे बोलायचं ना ते बोला, पण मुलांसमोर नाही. जे मुलांसमोर आपल्याला मुलांकडनं जे हवंय, अगदी त्याच गोष्टी, त्याच पद्धतीने बोलणं आवश्यक आहे. नंतर दुसरी गोष्ट त्यात काय झालं असतं, की लहान आता मुलांना आता बघा परीक्षेच्या रिझल्टचे दिवस आहेत. मुलांना कमी मार्क पडले, तर आपण काय करतो? मुलांना रागवतो. आधीच मुलाला त्याला कमी मार्क पडलेले असल्यामुळे काय होतं, तो ऑलरेडी नाराज असतो. कारण त्याच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना चांगले मार्क पडले असतात आणि त्याला मार्क्स कमी पडले असतात. मग आपण मात्र अशा वेळेस त्याला काय करतो, रागावतो, मारतो, शिक्षा देतो. हो की नाही? मग मुलाला काय वाटतं, मुलामध्ये एक रिजेक्शनची भावना निर्माण होते. मुलांमध्ये रिजेक्शनची भावना निर्माण होते. आणि हे वारंवार असंच घडत राहिलं, तर मात्र मुलाला वाटतं, की आपण म्हणजे काहीच कामाचं नाहीये. आपल्याला असंच मिळतं आणि आपल्याला नेहमी शिक्षा मिळते आणि आपण नेहमी त्याच्यामध्ये फेल होतो. मी एक फेल्ड माणूस आहे. अशी एक भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि मग त्या गोष्टीतलं, स्टडीतलं, अभ्यासातलं इंटरेस्ट त्याचा निघून जातो. आणि दुसरी गोष्ट काय भावना त्याच्या मनात निर्माण होते, की आपल्या लाईफमध्ये जर फेल्युअर आलं, तर आपले आई-वडील आपल्याला रिजेक्ट करतात. आपले आई-वडील काही ना काही त्याला पनिशमेंट देतात. मग बाहेरच्या जगामध्ये त्याला जर काही फेल्युअर आलं, तर तो आपल्याला सांगत नाही. आपल्याशी शेअर करत नाही. त्या गोष्टी डीप रूटेड मनामध्ये साठत जातात. आणि हे जेव्हा साठत समजा एखादं मोठं फेल्युअर आलं लाईफमध्ये, मग त्या मोठ्या फेल्युअरला तो कोणाशी शेअर करू शकत नाही. आणि मग त्याला वाटतं, की आपल्याला समजून घेणारं कोणीही नाहीये. मग त्यानंतर हळू-हळू मग सिनेमामध्ये, इकडे-तिकडे बातम्यामध्ये पाहिलेले त्याच्या मनात असतं, की मग कुठे ना कुठे ती आपली जीवनयात्रा संपवण्याचा धाडसी निर्णय घेऊ शकतात. म्हणून अगदी छोट्या फेल्युअर जरी आला, तरी त्या मुलांना समजून घेऊन, त्या मुलांना त्या गोष्टी समजावून सांगणं आवश्यक आहे. जे काय असेल त्यामध्ये शेअर कर. फेल्युअर आला तरी त्याला एक्सेप्ट आपण करणं आवश्यक आहे. आणि आपण जर एक्सेप्ट केलं, तर मुलांना देखील ते एक्सेप्ट करण्याची सवय लागते. तो एक प्रकारचा संस्कार त्याच्यामध्ये होतो. आधीच मूल त्या म्हणजे कमी मार्क पडल्याच्या दुःखामध्ये असतं आणि आपण वरनं आपण परत त्याला रागवत असतो. म्हणजे डबल त्याला त्रास होतो. किंवा समजा आपण रस्त्याने जात असतो किंवा कुठेतरी मूल घसरून पडतं किंवा मुद्दाम उड्या मारत असताना ते घसरून पडतं. ते घसरून पडल्यानंतर आई-वडील म्हणून बऱ्याचदा काय होतं, आपण त्या मुलालाच रागवतो. तिथंच त्याला ज्ञान झालं जातं. तुला किती वेळा सांगितलं उड्या नको मारू, पाण्यात नको जाऊ, इकडं जाऊ, तिकडे नको जाऊ, रस्त्यावरून चालत असताना बघून चालत जा, वगैरे, वगैरे, वगैरे. ते बिचारं मूल पडलेलं आहे, त्याला लागलेलं आहे, त्याचा त्रास होतोय. ते त्रास झालेलं ऐकायचं की नाही तुमचं लेक्चर ऐकायचं. आधी त्याला त्या त्रासातून मुक्त करा. त्या त्रासातून त्याला मुक्त होऊ द्या आणि मग त्याला बाकीच्या गोष्टी समजून सांगा ना. याला म्हणतात एम्पॅथाइज.
ओके. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे सिम्पॅथी आणि दुसरी म्हणजे एम्पॅथी. सिम्पॅथी म्हणजेच फक्त दयाभाव दाखवणारे, बापरे! खूप वाईट झालं बरं का. मी समजू शकतो तुझे भावना, तुझे दुःख समजू शकतो. पण एम्पॅथी म्हणजे काय? तर समोरच्याला जे काही त्रास होत असेल किंवा जे काही त्याच्या मनातील भावना असतील, त्या भावनांचा देखील आपण स्वतः अनुभव घेणे. त्याला कसं वाटत असेल, याचा आपण पण अनुभव घेणे ते म्हणजे एम्पॅथी. आणि त्या मुलासोबत सिम्पॅथी नाही तर त्याला एम्पॅथीची गरज आहे. म्हणून हे ट्रस्ट जे आहे, लहान मूल वरती एक जेव्हा कधी फेल्युअर होतं, कुठेतरी अपयशी होतं किंवा असा काही त्रास होतो, तो त्रास झाल्यानंतर देखील ते मूल आपल्यासोबत त्या सगळ्या गोष्टी सांगणं महत्त्वाचं आहे. शेअर करणं महत्त्वाचं आहे. हे शेअर कधी करेल? जेव्हा आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू आणि त्याचा आपल्यावर विश्वास असेल तेव्हाच. म्हणून पहिल्यांदा जेव्हा मूल अशा काही गोष्टी करतं, तेव्हा त्याला समजून घ्यावं आणि समजून घेतल्यानंतर त्याला त्याच गोष्टी त्या समजुतीच्या सुरामध्ये त्याला समजावून सांगणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी जर त्याला आपण रागावत गेलो, त्याला काहीतरी पनिशमेंट देत गेलो लहानपणापासूनच, एक पर्टिक्युलर किंवा साधारणपणे 5 वर्षापर्यंत ह्या गोष्टी जनरली 5 ते 8 वर्षापर्यंत म्हणजे 2 ते 8 वर्षापर्यंत ह्या गोष्टी या पद्धतीने जर आपण टॅकल केलं, तर कदाचित पुन्हा ते मूल नंतर या चुका करणार नाही. म्हणून हे ट्रस्ट जे आहे, विश्वास जे आहे मुलांचं, तेच त्या संस्काराचं फाउंडेशन आहे. ओके. त्याला सांगा, त्याच्या मनामध्ये ही जी भीतीची भावना आहे, मी वडिलांना, आई-वडिलांना सांगितलं तर काय म्हणतील ते मला? मी अमुक-अमुक एक चूक केलेली आहे. ते त्यांना जर सांगितलं तर काय होईल? ते मला काय शिक्षा करतील? ही भावना त्याच्या मनात येऊ न देणं आवश्यक आहे. ओके. जसं सांगितलं आपण कंपॅरिझन. कंपॅरिझनचं पण बोललो आपण. त्यानंतर आहे ॲप्रिशिएशन. लहान मुलांचं ॲप्रिशिएशन. छोट्या-छोट्या गोष्टींचं पण ॲप्रिशिएशन करणं आवश्यक आहे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी. ओके. आणि हे ॲप्रिशिएशन करताना देखील त्याच्यामध्ये बऱ्याचदा अतिरेक पण होतो. त्याच्यामुळे जो ॲप्रिशिएशन कितपत करायचं, त्याचं कौतुक करणं आणि त्या ॲप्रिशिएशनमधून त्याचं मोराल किंवा त्याचं कॉन्फिडन्स वाढवणं, त्याला प्रोत्साहन देणे, हा उद्देश असायला हवा. केवळ त्यामध्ये लाड जे म्हणतो आपण, ते लाड त्याच्यामध्ये असायला हवे. ओके. तर आणि काही-काही गोष्टी त्याला ह्या ज्या प्रोत्साहनाच्या गोष्टी आहेत, ते त्याच्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टी बदलाला प्रवृत्त करता आलं पाहिजे. प्रवृत्त करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याचं त्यामध्ये ॲप्रिशिएशन करणं आवश्यक आहे. आता बघा, बऱ्याचदा काय होतं, मूल आहे ना, कुठेतरी खेळायला जातं. कुठल्यातरी मित्राकडे जातं आणि लवकर घरी येत नाही. हो की नाही? आणि सांगायला जातो मी 4 वाजता येतो, 5 वाजता येतो किंवा 1 तासाने येतो. आणि 1 तासाने येत नाही. समजा आता मूल मोठं झालं, समजा 11वी किंवा 8वी, 9वी, 10वी ला आहे आणि सायकल घेऊन गेला शाळेत आणि रोजची शाळा 5 वाजता तो घरी येतो शाळा संपवून. पण आज मात्र तो आलेला नाही. 5चे 5:15 होतात, 5:30 होतात, 6 होतात, तरी मूल आलेलं नाही. मग आईच्या मनामध्ये काय विचार येतात? आई पॉझिटिव्ह विचार करते त्यावेळेस? नाही. आईच्या मनात खूप सारे विचार. जे म्हणतात ना, एक हिंदीमध्ये म्हण आहे बघा, जो दुश्मन ना सोचे वो हम सोचे, अशी काही या अर्थाने एक म्हण आहे. जो आपलं शत्रू सुद्धा जे विचार करू शकत नाही, अशा कित्येक प्रकारचे वाईट विचार आपल्या मनात येतात. हो की नाही? आणि जसं मूल ते घरामध्ये येतं 6:30-7 वाजता, आईच्या प्रतिक्रिया काय असतात ओ? काय असते आईच्या प्रतिक्रिया? पहिले आलं की त्याला 2-4 शिव्या घालायच्या, 2-4 धपाटे घालायचे त्याला आणि मग त्याच्याशी बोलायचं. हो की नाही? ही प्रतिक्रिया आहे का योग्य? आपल्याला माहीत नाही काय कारण. अरे ॲटलीस्ट त्याला घरात घ्या. काहीतरी अडचण झाली असेल म्हणून ते मूल उशिरा आलं असेल. हो की नाही? काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल कुठेतरी, सायकल पंक्चर झाली असेल, रस्ता चुकला असेल किंवा त्याच्यावर किंवा मित्रावर काहीतरी अडचण आली असेल. म्हणून तो त्याने उशीर केला असेल. तर नाही. कारण आपल्या मनामध्ये निगेटिव्ह भावना ज्या निर्माण झालेल्या आहेत, त्या सगळ्या भावना बाहेर काढायचं आपण काम करतो आणि त्याच्यावरती सगळा तो रागाच्या रूपाने सगळा बाहेर काढतो.
नंतर जेव्हा ते मूल समजून आपल्याला सांगतं, "अमुक माझी सायकल पंक्चर झाली होती किंवा चेन पडत होती सारखी" वगैरे, वगैरे जे काय असेल. आणि हे पहिल्यांदा तेव्हा तो खरं बोलतो आणि ते आपण समजून घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवतो. नंतर भविष्यामध्ये तो परत कधी खोटं बोलण्याचा म्हणजे तो धजवणार नाही किंवा त्याला वाटणार नाही, की आपण खरं बोललो, तर आपले आई-वडील समजावून घेतात. नंतर परत तो कधी खोटं सुद्धा बोलणार नाही. पण एकदा का जर त्याने खरं सांगितलं आणि त्या खरं बोलण्याची आपण त्याला शिक्षाच दिली, चूक केली त्याने ते मान्य केली, खरं बोलला आणि त्याला आपण शिक्षा दिली, तर त्याला वाटतं, की नाही, खरं बोलल्याने शिक्षा मिळते. बेटर की सोयीचं खोटं बोलू. हे हळू-हळू सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचं पेरत जातं, लिहित जातं आणि अशा पद्धतीने तोच संस्कार जो आहे, तो मनावरती घडत जातो. या लक्षात. तर अशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या-छोट्या गोष्टींमधून आपण मुलांवरती ह्या प्रकारचे संस्कार करू शकतो. आता प्रश्न असा येतो, की याचा आणि योगाचा काय संबंध आहे? या संस्काराचा आणि योगाचा काय संबंध आहे? हो की नाही? तर आज आपण याचाच आणखीन एक भाग आपण पुढच्या रविवारी घेऊया. कारण अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एका भागामध्ये पूर्ण होत नाही. तसं बघायला गेलं, तर हे जे सेशन आहे अल्मोस्ट 4 ते 6 तासांचं सेशन आहे कंप्लीटली. ओके. तर आपण शॉर्टमध्ये याचा करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर पुढच्या रविवारी आपण याच विषयावरती आणि आणखीन काही गोष्टी आहेत, की संस्काराच्या बाबतीत आणि मग त्यामध्ये योगाचा सहभाग कसा आहे, हे आपण पुढच्या रविवारी आपण जाणून घेऊ. पण तत्पूर्वी कोणाचे काही प्रश्न, शंका असतील तर आजच्या टॉपिकविषयी तर विचारू शकता. 2 मिनिटं आहेत आपल्याकडे अजून. ओके. येस. एनी क्वेशन्स? आय थिंक माईक तर सगळ्यांचं ऑनच ठेवलेलं आहे मी. या. येस. चलो. कोणाचे काही प्रश्न, शंका नसतील, तर आपण थांबूया इथेच आणि पुढच्या रविवारी आपण हाच विषय घेऊया. ओके. हाच विषय नातेसंबंध आणि मुलांचे नातेसंबंध आणि योग यावरती कसं त्यावरती प्रभावीपणे कार्य करू शकतो. ठीक आहे? चालेल. आपण मग पुढच्या रविवारी भेटूया हाच विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार. हरिओम. हरिओम सर.